हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी आणि मी आमची लवकर गेलेली आहे शाळेत दिंडीला. तिच्यासाठी नवीन ड्रेस घेतला, दाखवते थोड्या वेळात तुम्हाला. तर तुम्हाला सुद्धा आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बघू शकता अन्वीला असं पर्कल घेतलेलं आहे. आमच्या इथं कागदमध्ये कृष्णा फॅशन म्हणून दुकान आहे, इथं पर्कल मिळालं. हे दिंडीसाठी विशेष घेतलेलं आहे. असे बटन आहेत बघा, गुलाबी रंगाचं, आणि जरीचं काम आहे, आणि फुग्याच्या बाया आहे त्याला. आणि हे परकर, इथं जरीचे काट आहेत, पूर्ण गुलाबी वेलवेटसारखं गुलाबी आहे, आणि छोटी छोटी डिझाईन आहे इथं. बघू शकता असं, अशी नाडी आहे याला. इथं नाडी आहे बांधायला कमरेला. तर दिंडीसाठी तिला नव्हतं, आणि सगळ्यांना नऊवारी साडी किंवा परकर पोलकं घालून या म्हटलेलं, तर तिच्याकडं नव्हतं म्हणून तिला 400 रुपयाला हे परकर पोलके घेतलं नवीन, जे आता तिला वापरता येईल. बघू शकताय पूर्ण असं गुलाबी आहे, आणि जरीचे काट आहे त्याला, आणि याच्यावरचं जरीचं ब्लाऊज, आणि अस्तर पण आहे याला आत. बघू शकता, आणि परकरला पण पोलक्याला पण अस्तर आहे आत. बघू शकताय दोन्हीला पण पिवळंच अस्तर आहे. तर असं घेतलं दिंडीला तिला परकर पोलकं. दिंडीला परकर पोलकं किंवा नऊवारी साडी घ्यायला सांगितली ती, तर नऊवारी साडी नेसणार नाही म्हटली ती. मग तिला परकर पोलकंच गेलं शेवटी. 400 रुपयाला घेतलं कृष्णा फॅशनमधून. तर कसं वाटलं परकर पोलकं तुम्हाला ते नक्कीच कमेंट करून सांगा. जानवीची दिंडी होती, तिला परकर पोलकं घेतलं आहे तिला दिंडीसाठी विशेष. गळ्यात माळ घेतल्या, हातात बांगड्या घातल्यात बघा. अशा प्रकारे आवरलेलं आहे तिचं. आणि वॉटर बॅग पाडलेली आहे अन्वीनं, आणि खारीला उडकते. येता येता भरपेट आणलेला आहे, यात आहे भरपेट. आज एकादशी असल्यामुळं फराळ बघा, गरमागरम खिचडी केलेली आईनं, आणि राजगिऱ्याचे लाडू विकत आणले आहेत. बघू शकता 2 राजगिऱ्याचे लाडू, आणि गरमागरम खिचडी आईनं केलेली आहे. तुम्हीसुद्धा या खिचडी खायला. तर कुणाकुणाला आवडते खिचडी सांगा मला कमेंट करून नक्कीच. चला तर मग गरमागरम खिचडी खाऊन घेते, त्यानंतर भेटते तुम्हाला. आमच्या आई खाते बघा, अन्वीनं सोडलेलं. अन्वीचं आता खाऊन झालं आहे बटाट्याचा चिवडा. आईला दिला तिनं नको म्हणून, आता आई खाती. आणि शाळेतनं अन्वीला एक केळ आणि राजगिऱ्याचा लाडू दिले होता. राजगिऱ्याचा लाडू खाऊन टाकला, आणि केळ तेवढा आहे. बघू शकताय वरीचा भात आणि आमटी केलेली आहे आषाढी एकादशी निमित्त. इथं वरीचा भात केला आहे, आणि सकाळी खिचडी केली होती. इथं आमटी केलेली आहे बघू शकताय. आता मी वरीचा भात आणि आमटी खाते. सकाळी खिचडी केली होती, आता वरीचा भात आणि आमटी केली आहे. तर वरीचा भात आणि आमटी खाऊन घेते मी. माझं आवरलेलं आहे. आता आम्ही दोघी बाहेर जाणार आहे. अन्वीचं पण आवरलेलं आहे. अन्वीला एक स्कूल बॅग घ्यायची आहे, आणि रेनकोट एक बघायचा आहे, त्यासाठी चाललेलो आहे बाहेर. बघू शकता आता अन्वी पण खरेदी झालेली आहे. काय आणायला? अन्वी बघू शकता इथं खांद्याला बॅग अडकून बघू होती ती. अन्वीसाठी स्कूल बॅग फाटली होती तिची, म्हणून स्कूल बॅग आणायसाठी 2 दुकानं फिरलो. काय एकसुद्धा बॅग आवडली नाही. 350 सांगा लागलेत. 350 400 किंमत. मला तर एक पण आवडली नाही. ती जांभळी तेवढी आवडली ती. चला तर मग घेऊया की नंतर. हिरवी गुलाबी 380. खरं बाहेर किमती जास्त आहेत, म्हणून मला तर काय आवडली नाही. मग दुसऱ्या दुकानात गेलो. हे दुसरं दुकान आहे बघू शकताय. इथं तर कार्टूनच्या दाखवल्याच नाही. कार्टूनच्या 450 500 म्हटले, तर साध्या दाखवल्या. बघू शकता इथं साध्या बॅग अन्वीसाठी बघत होते मी. ह्याची किंमत 350 त्यांनी सांगितली साध्या बॅगची. तर मला काय आवडली नाही, एवढी विशेष क्वालिटी नव्हती. वॉटरप्रूफ आहे म्हटलं तर खरं मला ते काय आवडली नाही. अन्वीसाठी कार्टूनचीच बरी वाटते, कारण तिला कार्टूनचं आवडतं. लहान मुलांना जरा आकर्षण असतं कार्टूनच्या बॅगेचं, त्यामुळे ती कार्टूनची बॅग बघत होते मी. 400च्या 450च्या पुढं सांगितली तिने कार्टूनची बॅग.
मागच्या वर्षी यांच्याच दुकानातनं मी 300 रुपयाला घेतली ती अन्वीला कार्टूनची बॅग. त्या आता रेट वाढलेत म्हटले, नाही आहेत म्हणून सांगितलं त्यांनी. आणि साध्या बॅग ह्या 350ला. बघू शकताय काय तर अर्थ आहे. मला काय आवडली नाही म्हणून मी काय घेतलेली नाही. आता हे दुसऱ्या दुकानात आलेली आहे मी. बघ भाई, साध्याच बॅग आहे. इथं एक अन्वीला अडकून दाखवली आहे बघा, निळी बॅग. तिचं लक्षच नाही आहे. मला काही विशेष आवडली नाही. चला तर मग इथं अन्वीला बॅग अडकून दाखवली आहे बघा. तिचं लक्ष नव्हतंच, ती स्टोलरकडे बघत होती. स्टोलर आहे लहान मुलांना. संध्याकाळ झाली तिथून आलो. हे रात्रीचं जेवण आहे आमचं. आईनं माझ्यासाठी आणि अन्वीसाठी रविवार आहे म्हणून स्पेशल तांदळाच्या पिठाची आंबोळी आणि बटाट्याची भाजी केली होती. मला तर खूप आवडते आणि अन्वीलाही खूप आवडते, तर अन्वीसाठी खास केली होती. तर मी आंबोळी आणि बटाट्याची भाजी खाते. तुमच्यापैकी कुणाकुणाला आवडते बटाट्याची भाजी आणि आंबोळी ते कमेंट करून नक्की सांगा. अन्वीला आणि मला खूप आवडते, त्यामुळे आम्ही दोघींनी पण हाच नाश्ता केला, म्हणजे जेवण जेवलो. बघू शकता आज सोमवार बाजार केलेला आहे. भाजी आणलेली आहे. मेथी, कणीस, लसूण, शेवग्याच्या शेंगा, फुलं, पेरू, दोडका, वाटाण्याच्या शेंगा, कोथिंबीर आणि उदबत्त्या, फुलं. उदबत्त्या नव्हत्या देवाला म्हणून उदबत्त्या आणल्यात आणि फुलं आणली आहेत. मेन म्हणजे एवढा बाजार केला आहे बघू शकताय तुम्ही. आता हा थारायला ठेवते, नंतर भेटते तुम्हाला. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.